तुम्ही कापसाचे शेतकरी आहात, सोयाबीनचे आहात, मका पिकाचे आहात किंवा खरीप पिकांच्या संदर्भात किंवा रब्बी पिकांच्या संदर्भात अन्य पिकांचे तुम्ही शेतकरी आहात, तर तुमच्यासाठी पीक कर्जमाफीची अत्यंत चांगली आणि दिलासादायक बातमी आज आपण घेऊन आलेलो आहोत. एका बाजूला विधान परिषद निवडणुकांमुळे आदर्श आचारसंहिता सुरू झालेली आहे. अशामध्ये राज्य सरकारने जाहीर केलेली कर्जमाफी मिळणार का, याच्यावर चर्चा घडत असताना शेतकऱ्यांमध्ये काळजीचं वातावरण होतं. पण आता या चर्चांना पूर्ण विराम मिळून तुम्हाला लवकरच कर्जमाफी योजनेचा लाभ मिळू शकतो, आचारसंहितेत सुद्धा. आणि कदाचित ही कर्जमाफी येत्या 10 ते 12 दिवसात किंवा जूनमध्ये होण्याची शक्यता आहे. या संदर्भातली अतिशय अधिकृत पक्की माहिती आपण बघणार आहोत. नमस्कार, ॲग्रोशिवार न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आहे गुरुवार आणि तारीख आहे 21 मे 2026. विषय आहे कर्जमाफी योजनेचा. मागच्या 4-5 दिवसांपासून राज्यामध्ये विधान परिषद निवडणुकांच्या आचारसंहिता लागल्या आणि त्यानंतर जो चर्चेला विषय आला तो होता कर्जमाफी योजनेसंदर्भात. कर्जमाफी होणार का, कधी होणार? आणि आता अनेक शेतकऱ्यांनी मशागतीची तयारी केलेली आहे. अनेक शेतकऱ्यांना मागच्या 2-3 वर्षांपासून हवामानाचा फटका, बाजार व्यवस्थेचा फटका बसून आता शेतकऱ्यांकडे जेव्हा कापूस संपलाय, सोयाबीन संपत आलेला आहे, मका संपलाय, त्यावेळेस व्यापाऱ्यांच्या मालाला चांगला दर मिळताना दिसतोय. अशा स्थितीत दुसऱ्या बाजूला कर्ज माफ न झाल्यानं आणि शेतकरी या कर्जाचे हप्ते आर्थिक परिस्थितीमुळे भरू शकलेले नाहीत. इच्छा असूनही ते भरू शकले नाहीत. त्यामुळे आता यंदा त्यांना परत बायकोचं सोनं गहाण टाकावं लागतं, जमीन गहाण टाकावी लागती, जनावर विकावं लागतात किंवा आणखी कुठून सावकाराकडनं कर्ज काढावं लागतं, असे प्रश्न पडलेले होते. कारण खरीप तोंडावर आलेला आहे शेतकरी बांधवांना आणि त्यातून कर्जमाफी होईल की नाही याची चर्चा सुरू झाली. मात्र आचारसंहितेमुळे ती होणार नाही, ती आता थेट जुलै-ऑगस्टमध्येच होईल असेही काही जण भीती घालत होते किंवा अशी भीती व्यक्त होत होती. पण आज तुमच्यासाठी जी अधिकृत माहिती घेऊन आलेलो आहे त्यातून दिलासा मिळणार आहे. ती माहिती म्हणजे राज्य सरकारने आदर्श आचारसंहितेमध्ये सुद्धा निवडणूक आयोगाकडे, त्यातही केंद्रीय निवडणूक आयोगाकडे अर्ज केलेला आहे आणि ही आधीच ठरलेली, आधीच मंजुरी मिळालेली जी विहित जी कर्जमाफी आहे तिला मंजुरी मिळावी आणि आचारसंहितेमुळे ती काम शेतकऱ्यांपर्यंत गरजेचं असल्यानं कर्जमाफी देणं ती देऊ द्यावी या संदर्भातला अर्ज केला आहे. केंद्रीय निवडणूक आयोग यावर सकारात्मक भूमिका घेण्याची शक्यता आहे. याच्यावर लवकरच त्यांचं उत्तर आलं तर या आठवड्यामध्येच आपल्याला किंवा पुढच्या आठवड्यात समजेल की कर्जमाफी कधी होणार. जाणकारांनी आणि मंत्रालयातल्या सूत्रांनी असं सांगितलेलं आहे. काही माध्यमांनी याच्या संदर्भात वृत्त दिलेलं आहे. त्यानुसार ही कर्जमाफी जून महिन्यामध्ये होऊ शकते, तुमच्या पिकाच्या किंवा खरीपाच्या पेरणीच्या अगोदर, खरीपाच्या लागवडीच्या अगोदर. त्यातून मोठा दिलासा मिळणार. आता ही कर्जमाफी आणि किती शेतकऱ्यांना लाभ होईल, काय आहे ते आपण बघूया. आता मागच्या वेळेस राज्यातील महायुती सरकारनं, माझ्याकडे काही पॉइंट ते वाचून दाखवतो, विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान शेतकऱ्यांना कर्जमाफीचे आश्वासन दिले होते. त्याच्यानंतर IAS अधिकारी प्रवीण परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली आणि या समितीने 6 महिने अभ्यास करून सरकारला अहवाल सादर केला. या अहवालानुसार कोणाला कर्जमाफी मिळू शकते. 30 सप्टेंबर 2025 पर्यंत थकीत पीक कर्ज असलेले शेतकरी पात्र ठरू शकतात. 2 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज या कर्जमाफीतून माफ होण्याची शक्यता आहे. परत सांगतो, ज्या शेतकऱ्यांचे जे कर्ज 2 लाखांपर्यंत असेल किंवा 2 लाख रुपये जे कर्ज थकीत आहे ते माफ होईल. आता ज्यांनी नियमित कर्जफेड करतायत, ज्यांनी कर्ज थकवलेलं नाही, त्यांचं काय? तर त्यांनाही काळजी करायची गरज नाही. त्यांना 50,000 रुपयांचे प्रोत्साहन अनुदान मिळणार आहे. 50,000 रुपये त्यांना लाभ होणार आहे. आता किती शेतकरी पात्र ठरतील? सध्या तरी या योजनेनुसार राज्यातील 35 ते 40 लाख शेतकरी पात्र ठरण्याची शक्यता आहे.
यातून सरकारी तिजोरीवर 22 ते 27 कोटी रुपयांचा आर्थिक भार पडू शकतो असा अधिकाऱ्यांचा अंदाज आहे. आता जून महिना आणि त्यातली कर्जमाफी या संदर्भात बघूया. आता असं झालंय की राज्यामध्ये विधान परिषदा निवडणुका लागत आहेत आणि त्यानुसार आदर्श आचारसंहिता सुरू झाली आहे. मग अशामध्ये जून महिन्यात एका बाजूला सरकारसाठी आणि दुसऱ्या बाजूला शेतकऱ्यांसाठी हा अतिशय महत्त्वाचा मानला जातो. हे काही सांगायची गरज नाही. सरकारसाठी, निवडणुकींच्यासाठी आणि निवडणुकांमध्ये आचारसंहितेमुळे झालेली सरकारची कोंडी किंवा परीक्षा असं म्हणूया. कारण शेतकरी संतप्त होऊ शकतात, होऊ लागलेले आहेत, विरोधकांनी धारेवर धरलेलं आहे. मग काय की आचारसंहिता लागू होण्यापूर्वीच किंवा निर्णय झाला असताना अंमलबजावणी झाली असती तर फायदा झाला असता. पण तरी पण आचारसंहितेमध्येच हा निर्णय घेण्यात आला. केंद्राला त्या संदर्भात अंमलबजावणी सुलभ व्हावी म्हणून पत्र पाठवण्यात आलंय, विनंती करण्यात आली. यातून शेतकऱ्यांमध्ये सकारात्मक संदेश जाईल. खरीप हंगामाच्या आधी शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा मिळू शकतो. आता या कर्जमाफीचं नाव आहे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना. ही सप्टेंबर 2025च्या अधिवेशनामध्ये माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केली होती, आश्वासन दिलं होतं. आणि अलीकडे सुद्धा जेव्हा शेतकऱ्यांचं आंदोलन झालं तेव्हा सुद्धा कर्जमाफी जूनमध्ये होईल असं आश्वासन देण्यात आलं होतं. आता कोणत्या शेतकऱ्यांना फायदा मिळू शकतो ते आलंच आहे. 30 सप्टेंबर पर्यंत थकीत पीक कर्ज ज्यांचं आहे, याशिवाय आणखी कुठले शेतकरी पात्र आहेत ते पण बघूया. अल्पमुदत पीक कर्जधारक आहेत, सहकारी, राष्ट्रीयकृत आणि ग्रामीण बँकांचे जे कर्जदार आहे आणि 2 लाखांपर्यंत थकीत कर्ज असलेले सगळे शेतकरी आहेत. आता 2 लाखांपेक्षा ज्यांचं कर्ज जास्त आहे अशा शेतकऱ्यांनाही अंशतः दिलासा मिळू शकतो. त्यामुळे त्यांना काळजी करायची गरज नाही. जेव्हा याची सगळ्या प्रक्रिया सुरू होईल, प्रत्यक्ष कर्जमाफी मिळेल तेव्हा आपल्याला कळेलच. याआधी महाराष्ट्रामध्ये किती कर्जमाफी झाली, किती मोठ्या कर्जमाफ्या झाल्या ते आपण बघूया. 2017 मध्ये छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना या अंतर्गत त्यावेळचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारनं 1.5 लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी दिली होती. आणि त्यावेळेस आकडेवारी जी आपल्याला उपलब्ध आहे त्यानुसार साधारण 50,60,000 शेतकरी पात्र ठरले आणि प्रत्यक्षात 44 लाख आणि 4,000 शेतकऱ्यांना लाभ मिळाला. 18,500 रुपये सुमारे यावर खर्च झाला. 2019 मध्ये महाविकास आघाडीचं सरकार आलं. काँग्रेस प्रणित राष्ट्रवादी शिवसेना यांचं महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजना 2019 अशी जाहीर करण्यात आली. त्यातून जी आकडेवारी उपलब्ध आहे लाभार्थींची 32.50 म्हणजे 32.5 लाख शेतकऱ्यांना लाभ झाला. सुमारे 20,500 कोटी रुपये देण्यात आले. एकनाथ शिंदे सरकारच्या काळात नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000 रुपयांचे अनुदान देण्यात आले होते. त्याचा लाभ साधारण 14.28 लाख म्हणजे साधारण 14.25 लाख शेतकऱ्यांना झाला आणि 5,200 कोटी रुपये खर्च झाला. आता या कर्जमाफीचा हंगामावर काय परिणाम होऊ शकतो? तुमची पत वाढेल, तुम्हाला खरीपासाठी भांडवल उपलब्ध होईल. बँकांकडनं कर्जमाफी झाल्यानं बँकांकडनं नवीन कर्ज मिळणं सुलभ होईल. बियाणं, खत, औषधीसाठी जी काही एकूण तुमच्या ताब्यात जी गरज लागणार आहे पैशांची ती मिळू शकते. कांदा, सोयाबीन, कापूस, मका या उत्पादकांना सर्वाधिक फायदा होणार आहे. इतर शेतकऱ्यांना पण होणार आहे. आता लवकरच दुष्काळी पण सावट आहे. यातूनही शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याची शक्यता. आता प्रत्यक्ष दुष्काळ पडेल की नाही याची चर्चा नकारात्मक आता करायला नको, पण ती पण एक महत्त्वाची गोष्ट होऊ शकते. अशा वेळेस पीक कर्जमाफीची फार गरज आहे. आता काही प्रश्न जे आहे ते थोडे अनुत्तरित आहे. अंतिम GR कधी निघणार या संदर्भात अजूनही आपल्याकडे माहिती नाही. पात्रतेचे निकष जे आहेत ते अजूनही पक्के ठरलेले नाही आहेत. आधी मी तुम्हाला सांगितले पण ते लवकरच कळेल. जुनी थकबाकी आणि खातेफोड प्रकरणं त्यांच्यावर काय निर्णय होणार आहे? थेट खात्यात रक्कम होणार की बँकेमध्ये समायोजन होईल किंवा बँकेत परस्पर वळती करतील हे अजून आपल्याला समजलं नाही. ते जूनमध्ये कळेल. आणि अत्यंत महत्त्वाचं म्हणजे काय की
गेल्या काही दिवसांपासून नव्हे, 1-2 वर्षांपासून ज्याची चर्चा होती, जी वाट तुम्ही बघत होतात, ती पीक कर्जमाफीची वाट आता मोकळी झालेली आहे. आर्थिकदृष्ट्या शेतकरी जे दबावाखाली होते, बाजारभाव आणि एकूणच पडल्यामुळे आंतरराष्ट्रीय परिस्थिती, हवामान यातून या पीक कर्जमाफीचा मोठा दिलासा मिळणार आहे. त्यामुळे तुम्ही आता या अपेक्षेवर राहण्यास हरकत नाही, की जून महिन्यात तुमची कर्जमाफी होऊ शकते. आता या संदर्भात काय निर्णय होईल त्यावरच हे अवलंबून आहे. जी सकारात्मक, आशादायक बातमी ती तर तुम्हाला ॲग्रोशिवारनी दिलेली आहे. याबद्दल तुमच्या प्रतिक्रिया जरूर कळवा. चॅनलला नवीन असाल तर आत्ता सबस्क्राईब करा आणि हिरव्या बटनावर क्लिक करून आणि शेअर करा जास्तीत जास्त. जोडून राहा. धन्यवाद.